श्री स्वामी समर्थ सर्वांना आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. मी दारामध्ये झाडून सडा मारून घेतला होता आणि पिल्लूनं काढली होती रांगोळी आणि आतमध्ये गुढी उभारण्याची तयारी करत होते. सगळी तयारी वगैरे करून घेतली आणि गुढी उभा करून घेतली आणि त्यानंतर त्यांनीच गुढीची पूजा करून घेतली. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते. आणि या पाडव्याच्या दिवशी आमच्या घरी आणखीन एक कारणामुळे हा दिवस विशेष साजरा केला जातो. ते मी समोर सांगते. इथे आमच्या पिल्लूची काही रांगोळी काढणं संपतच नव्हती. दारात झाली की गुढी आणि गुढी समोर झाली की तुळशीपुढे तिने रांगोळ्या काढल्या आणि त्यानंतर मी लागले होते सकाळच्या स्वयंपाकाला. आमच्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी भजे, पापड आणि शेवयाचा भात असं सकाळचं जेवण असतं. इथे माझे पापड वगैरे काढून झाले होते आणि भजे काढायला घेतले होते. मी भजे वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर गरम शेवया चांगल्या लागतात म्हणून नंतर करावं म्हणून ठेवले आणि तो माझ्याकडून व्हिडिओ घ्यायचा स्किप झाला. शेवयाचा भात, भजी, पापड हे सकाळी खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळी असते पुरणपोळी आणि हे डायरेक्ट 4 वाजता मी मग शूट घेतले. पुरण झालं, येळवण्याची आमटी झाली आणि भात झाला आणि त्यानंतर मी पुरणपोळी करायला घेतली. पुरणपोळ्या अशा सगळ्या छान फुगून टम्म होत होत्या. संध्याकाळच्या जेवणामध्ये पुरणपोळी, भात, येळवण्याची आमटी असा जेवणाचा बेत होता संध्याकाळचा. संध्याकाळचे जेवणं वगैरे सगळे लवकर आटपून घेतली गुढी उतरल्याच्या नंतर आणि आम्ही भांडे वगैरे घासून घेतली आणि आम्ही तयार झालो. ते म्हणजे आमच्या अण्णांचा वाढदिवस असतो. तारीख माहिती नाही पण तिथी हीच आहे असं ते म्हणतात आणि म्हणून मग या दिवशी आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो. असा असतो आमचा गुढीपाडव्याचा दिवस. बाय.